नमस्कार, मी अपर्णाज लाईफस्टाईल आणि कुकिंग रेसिपीज या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून तुमचं स्वागत करते। तर मंडळी, पितृपक्षामध्ये आपल्यापैकी ज्या 3 पिढ्या आहेत त्यातले जे लोक आज आपल्यामध्ये नाहीत त्यांचे श्राद्ध हे घालायचे असते। म्हणजेच काय तर पितरांचा मान सन्मान करायचा असतो आणि पितृपक्षात पितरांचे श्राद्ध घातल्याने त्यांचा आशीर्वाद आपल्याला लाभतो आणि यामुळे आपल्या जीवनातील दुःख संकट कमी होण्यासाठी किंवा ते आले तरी ते पेलवण्याची ताकद आपल्याला मिळत असते। पितरांचा आशीर्वाद प्राप्त करणं खरंच खूप महत्त्वाचे असते। तुम्ही खूप देवदेव करताय किंवा पारायण करताय, पण तुम्ही जर पितरांची सेवा करत नसाल तर काही एक उपयोग होत नाही। एक वेळ देवांना प्रसन्न करणं शक्य होतं, पण पितर जर नाराज झाले तर ते काहीही तुमच्या आयुष्यामध्ये चांगलं घडू देत नाहीत, कारण आपण आज जे काही आहोत ते त्यांच्यामुळेच। त्यामुळे पितरांचे आशीर्वाद लाभणं खूप महत्त्वाचं असतं आणि त्यामुळे त्या तिथींना जसं की अमावस्या असेल, पौर्णिमा असेल, पितरांसाठी आपण दक्षिण दिशेला दिवा देखील लावणं तेवढंच आवश्यक आहे। या अगदी लहान लहान गोष्टी आहेत, मानलं तर आहे नाहीतर काहीच नाही। हा प्रत्येकाचा वैयक्तिक प्रश्न आहे, पण या गोष्टी केल्यामुळे आपल्या आयुष्यात चांगल्या सकारात्मक गोष्टी नक्कीच घडतात। बघा, पूर्वजांच्या संपत्तीचा वारसा मिळण्याव्यतिरिक्त आपण त्यांनी केलेल्या पापांचे देखील वारसदार असतो, कारण त्यांच्या मृत्यूनंतर 3 पिढ्यांच्या वारसांना ते कष्ट सहन करावे लागतात आणि त्या वारसांना शांती मिळत नाही आणि प्रयत्न करून देखील मग कोणत्याही कामात यश मिळत नाही। घरात वाद कलह सहन करावे लागतात, कष्ट करूनही नशिबाची साथ लाभत नाही। म्हणून पितरांना शांती लाभावी यासाठी पितृपक्षामध्ये श्राद्धविधी करणे खूप महत्त्वाचे असते। तर पण श्राद्धविधी हे केले जातात। नैसर्गिक अपघाती किंवा आत्महत्या अशा गोष्टींमुळे मृत्यू झाला असेल तर त्या लोकांच्या आत्म्याला शांती मिळत नाही, कारण यामुळे त्यांच्या इच्छा अतृप्त राहिलेल्या असतात, कारण अचानक हे घडलेलं असतं। या उलट वयस्कर व्यक्ती मृत्यू पावले असतील तर त्यांना मृत्यू येणं ही एक वेगळी गोष्ट आहे, कारण त्यांनी आयुष्यात सर्व काही पाहिलेलं असतं। म्हणजे मुलांचं लग्न असेल, नातवंड असतील, ह्या सर्व गोष्टी त्यांनी पाहिलेल्या असतात। त्यामुळे त्यांच्या मनाला शांती मिळालेली असते, म्हणून त्यांचा आत्मा हा तृप्त असतो। पण अचानक मृत्यू पावलेल्या व्यक्तींच्या बाबतीत हे सर्व उलट, म्हणजे त्यांच्या इच्छा अपूर्ण असतात। त्यामुळे मग पुढच्या पिढीला या गोष्टींचा त्रास सहन करावा लागतो। म्हणून मग पितृपक्षामध्ये श्राद्ध, तर्पण हे विधी आवर्जून केले जातात, जेणेकरून मृत व्यक्तींच्या आत्म्याला शांती लाभेल। तसेच गोरगरिबांना दान करावं। पितृदोष घराला लागला आहे का हे कसं ओळखावं तर पहा मंडळी, कष्ट करूनही कोणत्याही कार्यात यश मिळत नसेल, घरात सतत वाद कलह भांडणं होत असतील, पैसा प्रयत्न करून देखील टिकत नसेल आणि जरी पैसा भरपूर असला तरी सुख शांती मनाला शांतता लागत नसेल, खूप देवधर्म केला तरीही काही एक उपयोग होत नाही, तसेच जी वंशवेल असते ती फुलत नाही, म्हणजेच घरात मूलबाळ होण्याबाबतीत अनेक अडचणींचा सामना करावा लागतो। नेहमी कुठली तरी विवंचना ही त्या व्यक्तीला लागलेली असते। तसेच घरातील लोक सतत आजारी पडत असतील, घरातील लहान मुलं सतत चिडचिड करत असतील, हे सर्व पितृदोषांचा प्रभाव घरामध्ये दर्शवतात। त्यामुळे पितरांचे श्राद्ध त्या तिथींना आपण केलंच पाहिजे। मंडळी, पितृपक्षामध्ये आपण कोणते नियम प्रकर्षाने पाळावेत, त्याचबरोबर पितृपक्षात आपण कोणत्या गोष्टी करायला हव्यात आणि कोणत्या गोष्टी करू नये, तसेच पितृपक्ष श्राद्धविधी कोणी करावे या बाबतीत संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। व्हिडिओ स्किप न करता पूर्ण पहा आणि तुम्हाला जर आपले व्हिडिओज आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि आपले व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअरही करा। चला तर मग आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। मंडळी, पितृपक्ष म्हणजे भाद्रपद महिन्याचा कृष्ण पक्ष असतो। पितृपक्ष दरवर्षी भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या पौर्णिमेपासून सुरू होतो आणि पुढे तो 15 दिवस चालतो। पितरांचे श्राद्ध केल्याने त्यांच्या आत्म्याला शांती मिळते व त्यांच्या वंशजांना सुख समृद्धी प्राप्त होते असं मानलं जातं। पितृपक्षात पूर्वजांचे पूर्ण भक्तिभावाने स्मरण आपण करत असतो आणि त्यांच्या प्रती कृतज्ञता व्यक्तही केली जाते आणि म्हणूनच आपल्या हिंदू धर्मामध्ये पितृपक्षाला अतिशय अनन्यसाधारण असं महत्त्व आहे। यासोबतच पितर कावळ्याच्या रूपात पृथ्वीवर येतात असं मानलं जातं। यावर्षी पितृपक्ष 7 सप्टेंबर 2025 रविवारी पितृपक्ष प्रारंभ होत असून 21 सप्टेंबर रोजी सर्व पितृ अमावस्येला पितृपक्ष समाप्त होईल। पितृपक्षामध्ये आपण नेमकं कोणत्या गोष्टी करायला हव्यात आणि कोणत्या गोष्टी टाळाव्यात, श्राद्धविधी कशी केली जाते याबद्दलची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। आपल्या नातेवाईकांमध्ये कोणी व्यक्तीचा मृत्यू झाला असेल, त्या तिथीला ते कुटुंब त्या व्यक्तीच्या नावाने श्राद्ध हे करत असतात। या निमित्ताने आपण दिवंगत पूर्वजांचे स्मरण करतो।
आणि या श्राद्धविधीलाच आपल्या गोत्रातील ज्ञात आणि अज्ञात असे पिंड रूपाने पूजन हे केले जात असतं। श्राद्धाच्या दिवशी त्या कुटुंबातील मोठा मुलगा किंवा लहान मुलगा असेल तर ते स्नान करून कुश गवताची अंगठी घालून नवीन वस्त्रे किंवा पांढरे धोतर परिधान करतात आणि या पूजेला बसतात। आता पितृपक्ष म्हणजे पितृपंधरवाडा आपण त्याला म्हणतो। या दिवशी आपण सर्वच पूर्वजांचं पिंडदान करतो आणि काही ठिकाणी याला महाळ किंवा महालय असंही म्हणतात। तर मंडळी, भाद्रपद महिन्याच्या कृष्ण पक्ष म्हणजे प्रतिपदा ते अमावस्या हा काळ असतो। धर्म परंपरेत पितृपक्ष पंधरवाडा म्हणून ओळखला जातो। पितृपक्ष म्हणजे पूर्वज पितर या काळात कावळ्याच्या रूपात पृथ्वीवर येतात असा देखील समज आहे आणि म्हणूनच त्यांची पूजा या दिवसामध्ये आपण करत असतो। पितृपक्षातील पितरांच्या मृत्यूच्या तिथीनुसार श्राद्धविधी हे केले जातात। जर एखाद्या व्यक्तीला आपल्या पूर्वजांच्या मृत्यूची तारीख आठवत नसेल किंवा त्यांना ते ज्ञात नसेल तर अमावस्या तिथीला हे श्राद्ध कर्म आपण करू शकतो आणि या तिथीला सर्व पितृ अमावस्या किंवा श्राद्ध योग असं सुद्धा म्हटलं जातं। बहुतेक घरांमध्ये त्यांच्या पूर्वजांचे फोटो लावले जातात। असे फोटो लावणे चुकीचे आहे, परंतु असे फोटो आपण घराच्या चुकीच्या दिशेने लावले तर त्याचा नकारात्मक परिणाम आपल्या घरावर आणि घरात राहणाऱ्या लोकांवर सुद्धा होत असतो। परिणामी हे फोटो योग्य दिशेला जर आपण लावले तर त्याचा फारसा त्रास आपल्याला होत नाही। तर मंडळी, वास्तुशास्त्रानुसार पितरांचे फोटो लावण्यासाठी दक्षिण दिशा ही सर्वात शुभ मानली जाते किंवा ज्या ठिकाणी आपल्या घरातील व्यक्तींची नजर जाईल तिथे सुद्धा तुम्हाला हे फोटो लावायचे नाहीत। त्यामुळे घरातील सदस्यांच्या जीवनात कलह क्लेश हे निर्माण होत असतात। सतत घरामध्ये भांडण कटकटी ह्या होत असतात व त्यामुळे घरात सुख समृद्धी नांदत नाही। वास्तुशास्त्रानुसार दक्षिण दिशा ही पितरांसाठी शुभ असते, त्यामुळे पितरांचे फोटो त्या दिशेला आपण लावू शकतो। त्याचबरोबर पितरांचे फोटो हे टांगलेले नसावेत, त्यांना एखाद्या लाकडी स्टँडवर आपण ठेवायला हवं। पितरांचे फोटो बेडरूममध्ये किंवा देवघरामध्ये ठेवू नयेत। याशिवाय घराच्या मध्यभागी किंवा स्वयंपाकघरातही ते लावू नयेत। यामुळे घरातील शांतता दूषित होते व कौटुंबिक वातावरण सुद्धा आपण यामुळे बिघडताना हे पाहत असतो। सामान्यतः पूजेच्या ठिकाणी पूर्वजांचे फोटो लावलेले आपण पाहतो, पण त्यांची पूजा ही यावेळेस केली जाते, परंतु शास्त्रामध्ये पूर्वजांचे स्थान अतिशय उच्च मानले गेलेले आहे व त्यामुळे देवांचे स्थान व पितरांचे स्थान हे वेगवेगळे आहे। पूर्वजांचा व देवांचा फोटो सोबत कधीही लावू नये, अशाने त्या कुटुंबात नेहमी अडचणींचा सामना हा करावा लागतो। तसेच पितरांचे अनेक फोटो घरात लावू नयेत। ज्या ठिकाणी आपली व घरामधील व्यक्तींची डायरेक्ट नजर जाईल अशा ठिकाणी हे फोटो लावू नयेत। याशिवाय जिवंत व्यक्तींचे चांगल्या आठवणींचे फोटो आपण आपल्या घरात लावत असतो, त्याबरोबरच पितरांचे फोटो आपण लावू नयेत। अर्थात मृत व्यक्तींसोबत जिवंत व्यक्तींचे फोटो हे लावायचे नाहीत। असं मानलं जातं की जिवंत व्यक्तींचेही आयुष्य यामुळे कमी होते। पितृपक्षात पितरांना प्रसन्न करण्यासाठी ब्राह्मणांना भोजन देण्याचा सुद्धा नियम आहे। संपूर्ण सात्विक व धार्मिक विचार असणाऱ्या ब्राह्मणांना भोजन दिले पाहिजे। पितृपक्षात पशुपक्ष्यांना अन्नपाणी दिल्यानेही विशेष असा लाभ आपल्याला प्राप्त होतो। त्यांना अन्नदान केल्यानेही पितर हे तृप्त होतात अशी मान्यता आहे। आता आपण पितृपक्षातील काही नियम पाहूयात। प्रत्येक जीवाचा आदर हा पितृपक्षात नाही तर किंबहुना संपूर्ण आयुष्यात करायला हवा। याशिवाय पितरांच्या या काळात दारावर जर कुणी आलं तर त्याचा अपमान करायचा नाही। याशिवाय तुम्हाला आहारात मांसाहार टाळायचा आहे। शास्त्रानुसार पिंडदान करून ब्राह्मण भोजन करून तुम्हाला पितरांचे श्राद्ध करायचे असते। ब्राह्मणांना श्राद्धामध्ये बोलावून त्यांचे आदरपूर्वक सन्मान करावा, त्यांचे पाय धुवावेत, त्यांना योग्य त्या आसनावर बसवावं। पितृपक्षात ब्राह्मण भोजनाला विशेष महत्त्व आहे। पितरांचे स्मरण करताना हातात पाणी, दर्भ, अक्षदा, फुले आणि तीळ घेऊन त्यांना आपण आमंत्रित करावं। कावळे हे पितरांचे पूर्वज मानले जातात, म्हणून कावळ्यांना अवश्य खायला घालावे। त्याने श्राद्धांचे कर्म हे पूर्ण मानले जाते। त्यामुळे श्राद्धाचा जो प्रसाद आपण घेत असतो, श्राद्धाचा प्रसाद घेतल्यावर रात्री भोजन करू नये। या काळात गायीचा अपमान करू नये। पशुपक्ष्यांना अन्न व पाणी सुद्धा आपण या काळामध्ये कणीत असो किंवा आपल्या टेरेसवर असो हे ठेवायला हवं। पितृपक्षात श्राद्ध जर स्वतःच्या घरात किंवा गया, प्रयाग, बद्रीनाथ आणि इतर धार्मिक स्थळी ही आपण करू शकतो, परंतु दुसऱ्याच्या घरी हे श्राद्ध कर्म करता येणार नाही। या दिवशी खोटे बोलणे, वाद टाळावेत, नवीन वस्त्र धारण करू नयेत। तुम्ही नवीन वस्त्र, वस्तू दान मात्र करू शकता। आता आपण पितृपक्षामध्ये काय काय करू शकतो त्याबद्दलची माहितीही जाणून घेऊयात। पितरांना पिंडदान करताना काळे तीळ, फुले, दूध, दर्भ पाण्यात मिसळून अर्पण करावे। दर्भ वापरल्याने पितर लवकर तृप्त होतात
असे म्हटले जाते। पितृपक्षात मुख्य दारावर सकाळी जल अर्पण करावं, तसेच सायंकाळी दक्षिण दिशेकडे दिवा लावायला आपण अजिबात विसरायचं नाही। पितृपक्षात आंघोळ करताना पितरांना जल अर्पण करावं, त्यामुळे त्यांच्या आत्म्याला शांतीही मिळते व ते आशीर्वादही आपल्याला प्रदान करतात। पितृपक्षात सर्व दिवशी बाहेर अन्न ठेवावे असं शास्त्रात सांगितलेले आहे। ते अन्न गाय, कुत्रा, कावळा यांना आपण खायला द्यायला हवं, म्हणजे त्यांच्याद्वारे ते अन्न आपल्या पितरांपर्यंत पोचते। जर आपण पितृपक्षात पिंडदान केले तर त्या काळात ब्रह्मचर्यही पाळावं। वास्तुशास्त्रानुसार पितरांना प्रसन्न करण्यासाठी घराचा मुख्य दरवाजा नेहमी स्वच्छ ठेवावा। याशिवाय गरजूंना अन्न, पाणी, वस्त्र हे दान करावे। पूर्वजांचे श्राद्ध तुम्ही सकाळी 11:30 ते 2:30 या वेळेत केले तर अतिशय उत्तम। पितरांच्या भोजनात कांदा, लसूण वापरू नये। पूर्वजांच्या आत्म्याला शांती लाभावी म्हणून मोठ्या किंवा लहान मुलांना प्रथम स्थान दिलं गेलेलं आहे, पण जर मुलगा नसेल तर कन्येलाही हे स्थान शास्त्रात दिलं गेलेलं आहे। तसंच पत्नी व सुनेलाही हा अधिकार प्रदान करण्यात आलेला आहे। तसेच कुटुंबाचे पुरोहितही हे कार्य करू शकतात, म्हणजेच पुरुषांप्रमाणे स्त्रियांनाही तर्पण करण्याचा अधिकार आहे। मंडळी, तिथीनुसार पितरांचे श्राद्ध आपण करायलाच हवं व त्यांचे आवडते पदार्थ हे त्यांना आपण जेवू घालावेत आणि त्यांचे आशीर्वादही आपण या दिवशी नक्कीच प्राप्त हे करायचे आहेत। असं म्हटलं जातं की ज्या घरातील जे पितर असतात ते तृप्त असतील तर त्या घरामध्ये सुख, शांती, समाधान हे लाभते आणि त्या घरातील व्यक्तींची उत्तरोत्तर प्रगतीही होत असते। त्यामुळे पितृपक्षामध्ये योग्य तो विधी आपल्या पितरांच्या बाबतीत हा आपण करायलाच हवा, ते आपलं आद्य कर्तव्यच आहे। तर मंडळी, कसा वाटला आजचा व्हिडिओ? आजची माहिती कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि तुमचे जर काही प्रश्न असतील तर ते तुम्ही कमेंटमध्ये विचारू शकता। श्री स्वामी समर्थ।